परिस्थिति में भी अपने विट्ठल का साथ नहीं छोड़ा। तुझ जैसे भक्त पर हमें गर्व है। तुम भी धन्य हो माते, जो अपने पुत्र के लिए भगवान तक से लड़ने को तैयार हो गई। जैसे शांति के लिए उसका पुत्र है, वैसे ही मेरे लिए है, और कोई अपने पुत्र को दुखी नहीं देख सकता। हे शब्द ऐकून चक्क अंगावर शहारे येतो. सो हाय गाईज, हॅलो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. पंढरीच्या वारीमध्ये तर आपल्याला सामील नाही होता आलं, पण शाळेच्या दिंडीमध्ये तर आपण सामील नक्कीच होऊ शकतो. सो आज आम्ही सर्वांनी ट्रॅडिशनल लुक केला होता आणि त्यामध्ये सर्व मुली इतक्या क्यूट दिसत होती आणि सर्व वारकरी मुलं पण. आणि सकाळी आम्ही सर्वांनी ट्रॅडिशनल लुक केला होता आणि त्यानंतर एवढी दिंडी फिरल्यानंतर माझ्या साडीचे आणि पायाचे काही असे हाल झाले होते. सो त्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही ठरवलं की चला थेऊरला जाऊया दर्शन घेण्यासाठी, चिंतामणी अष्टविनायकाचे. पण पहिले विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले आणि त्यानंतर लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलो. आज सॅटर्डे आणि एकादशी असल्यामुळे मंदिरामध्ये जरा जास्तच गर्दी होती, पण दर्शन मस्त झाले. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर प्रसाद घेतला आणि रात्रीच्या फराळासाठी थोडी रताळी घेतली आणि पेरू दिसले की सरांना पेरू घेण्याचा काही मोह आवरत नाही आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर परत एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर होते, तिथे पण आम्ही दर्शन घेतले आणि खूप छान इथे पण दर्शन झाले. त्यानंतर पुढे आल्यानंतर एक केसनंद रोडला टेकडी दिसली, तिथे गेलो आणि तिथे पण परत मंदिर होते, तिथे पण आमचे दर्शन खूप छान झाले आणि व्ह्यू एकदम मस्त होता. पण गेल्या गेल्या लगेच पाऊस आला, त्यामुळे आम्हाला घराकडे रिटर्न निघावं लागलं. So that's all about my day. Thanks for watching. Bye.